आणलं याच्या संदर्भात आपण जाणून घेतलं आणि त्याचा समकालीन म्हणजे नेहम्या आणि त्याचा समकालीन म्हणजे पवित्र शास्त्रातलं शेवटचं पुस्तक मलाकी हे तिन्ही लेखक ॲक्च्युली नेहम्या आणि इज्राचा लेखक एकच आहे असं इतिहासकार सांगतात आणि नेहम्याने हे पुस्तक लिहिलं असं बोलतात आणि हे शेवटचं पुस्तक आहे ॲक्च्युली पवित्र शास्त्रामध्ये. त्याच्यानंतर 400 वर्षानंतर आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त जसं दानिएलाची जी भविष्यवाणी होती ती पूर्ण झालेली 70 आठवड्याचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झालेला आहे आणि बऱ्याच अर्थाने नेहम्या आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये साधर्म्य कारण की दोघं पण या ठिकाणी काही पर्टिक्युलर गोष्टी करण्यासाठी यहुदा राष्ट्रामध्ये येतात. फक्त यहुदा नेहम्यामध्ये हाच फरक होता की नेहम्याच्या काळात राजा आला नाही परंतु प्रभू येशू ख्रिस्त राजा म्हणून या भूतलावर आला. तर आज आपण नेहम्या संदर्भात थोडक्यामध्ये समजून घेणार आहोत की नेहम्या काय होता की नेहम्याने काय केलं. नेहम्याद्वारे परमेश्वराने त्याचं काम त्याचं गौरव कसं या भूतलावर करून घेतलं. आम्ही पाहिलं की इस्रायलच्या वेळेस या ठिकाणी इस्रायल राष्ट्रांमध्ये आत्मिक संजीवन आलं म्हणजे इस्रा ब्रॉट स्पिरिच्युअल रिवायवल आत्मिक संजीवन आलं. परंतु त्याचप्रमाणे एक सिस्टम असावी एक पर्टिक्युलर हे असावं प्रत्येक या ठिकाणी. जर घरामध्ये किंवा जगामध्ये सिस्टम नसेल तर सगळं उलथापालथ होऊ शकते. म्हणून या ठिकाणी त्यावेळेस या ठिकाणी नेहम्याला परमेश्वर पाचारण करतो यासाठी की तो पॉलिटिकल रिफॉर्मेशन राजकीय परिवर्तन आणतो किंवा राजकीय रिफॉर्मेशन घडून आणतो आणि या ठिकाणी लोकांना नैतिकतेकडे घेऊन जातो. यासाठी परमेश्वर नेहम्याची नेमणूक करतो आणि नेहम्या या शब्दाचा अर्थ आहे जहोवा हॅज कौन्सल किंवा यहोवाने मला हे केलेले म्हणजे कौन्सल केलं म्हणजे मला एक प्रकारे शांती दिलेली किंवा माझं समाधान केलेले नेहम्या या शब्दाचा अर्थ आहे. आणि या ठिकाणी 2 भागेमध्ये या पुस्तका डिवाईड केलेला आहे. पहिला भाग आहे 1 ते 7 हा पहिल्यांदा ज्यावेळेस नेहम्या इस्रायलला येतो त्या काळात लिहिल्या गेलेल्या आणि नंतर या ठिकाणी ज्या वेळेस भिंत उभारली जाते आणि भिंतीचं बांधकाम झाल्यानंतर 8 ते 13 अध्याय हे दुसऱ्या भागामध्ये विभागलेले ज्यावेळेस नेहम्या परत एकदा या ठिकाणी इस्रायल राष्ट्रामध्ये येतो. तर नेहम्या काय होतं प्रियांनो आपल्यासारखा एक सामान्य मनुष्य होता. या ठिकाणी प्लीज मला लोक येतात जातात तुम्ही माझ्याकडे बघा किंवा नंतर नाही तर सांगा पाळायचं आम्हाला लोकांमध्ये इंटरेस्ट आहे मी माझा संदेश स्टॉप करतो. आम्ही 15 ते 20 मिनटंच बोलतो प्रियानो आणि मला माहिती आहे मी याच्यासाठी किती परिश्रम करतो. तर लोक काय करतात त्याच्याऐवजी मी काय करतो ते महत्त्वाचं आहे. मी वेळोवेळी तुम्हाला हे सांगतच असतो आणि 5 ते मी तर किती कमी बोलतो प्रियांना. लोक बोलतात सुद्धा पाळसाहेब तुमचा संदेश कधी चालू होतो कधी संपतो आम्हाला समजत पण नाही. तर प्लीज आय रिक्वेस्ट यू आपण देवाकडं पाहूया प्रियांनो. कारण की मी पवित्र शास्त्र सोडून तुम्हाला वायफळ गप्पा तर इथं बसून सांगत नाही पुलपीठवर. तर माझी रिक्वेस्ट आहे प्रियांनो ज्यावेळेस पवित्र वचन चालू असतं तर लोक येतात जातात त्यांच्याकडे बघण्याच्या ऐवजी आपण आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे बघूया. तर नेहम्या कोण होता एक प्याले दरबार त्याचं वर्णन करण्यात आलेलं आहे की नेहम्या काय होतं एक प्याले दरबार म्हणजे राजाला म्हणजे द्राक्षरस पाजणारा. आणि प्रियानो आम्हाला वाटतं की एक किती सामान्य जॉब आहे किरकोळ जॉब आहे. परंतु तुम्ही जर इतिहासाचा अभ्यास केला म्हणजे मी औरंगजेबाचं पुस्तक वाचत होतो त्यावेळेस मला कळालं की प्याले दरबारचं काम काय होतं. या ठिकाणी हा कप बेअरर त्याचं काम काय असायचं प्रियानो जे द्राक्षरस राजाला द्यायचं आहे पहिला कोण चाखणार तो स्वतः चाखणार. कारण की भीती ही होती की त्याच्यामध्ये कोणी विष तर कालवणार नाही ना आणि विष कालवलं तर राजाचा मृत्यू तर नाही होणार. म्हणून पहिल्यांदा हा प्याले दरबार तो द्राक्षरस पिणार आणि मग नंतर तो राजाला सेवन देणार. तर या ठिकाणी असा हा नेहम्या. दुसरी गोष्ट या प्याले दरबाराच्या बाबतीत सांगण्यात येते किंवा पुष्कळ इतिहासामध्ये लिहिलेली औरंगजेबाचं वाचलं त्याचप्रमाणे बायबलमधले जे वाचलं तर हे एक षंड लोक खास करून या राजाच्या आजूबाजूभोवती असायचे. षंड लोक का तर षंड लोकांपासून राजाला
भीती नव्हती, कारण की षंड लोकांमध्ये तेवढं सामर्थ्य नव्हतं की ते कोणाचा वध करू शकतील. त्याच्यामुळे शक्यतो राजाच्या आजूबाजूभोवती षंड लोक असायचे. त्याच्यामुळं दानियल, शद्रक, मेषक यांना सुद्धा पुष्कळ इतिहासकार म्हणतात, हे सुद्धा ह्या पंथातले होते की ज्यांना आम्ही तृतीयपंथी म्हणतो, असे हे लोक होते. तर नेहम्या पण असाच होता असं म्हणतात, परंतु आमच्याकडं काही त्याबद्दल प्रूफ नाही. तर हा या ठिकाणी एक प्याले दरबार होता आणि त्याच्या काळात या ठिकाणी यहुदातून काही लोक या ठिकाणी ह्या राजाकडे येतात, म्हणजे बॅबिलोनमध्ये येतात. कारण की नेहम्या कुठे असतो? बॅबिलोनमध्ये असतो आणि तो राजाची सेवा चाकरी करत असतो. अर्थसेरस राजाच्या काळात ही घटना घडलेली आहे. आणि हे कधीचं आहे की जरुबाबेल याजक, मी सांगितलं की तीन हे झालेले, तीन म्हणजे तीनदा या ठिकाणी यहुदी लोक बॅबिलोनवरून आपल्या मायभूमीत गेलेले. पहिले जरुबाबेलच्या काळात तो याजक होता, ती पहिलं त्यांचं एक्सपेंडिचर झालेले, ते झालेले 538 इसवी सन पूर्व 538. त्याच्यानंतर दुसऱ्यांदा एझराच्या काळात झालेलं आहे आणि तिसरं नेहम्याच्या काळात लोक या ठिकाणी आपल्या मायभूमीत आलेले. तर जेरुबाबेलच्या वेळेस जे लोक गेलेले होते ते लोक या ठिकाणी परत येतात, ते नेहम्याला रिपोर्ट देतात की आपलं भिंत काय झालेली आहे? पडलेली आहे. भिंतीकडं कोणाचं लक्ष नाही, कारण की त्या काळची अशी प्रथा होती प्रियानो, जर भिंत सुरक्षित आहे तर ते गाव किंवा तो देश किंवा ते सिटी सुरक्षित आहे. आणि या ठिकाणी यरिओचं वर्णन आपल्याला करता येईल. जोपर्यंत यरिओ बरोबर तटबंदी होती तोपर्यंत यरिओ सुरक्षित होतं, परंतु ॲज सून ॲज तटबंदी कोसळली यरिओ धुळीस मिळाली प्रिया. तर या ठिकाणी तटबंदी किंवा भिंत ही त्या लोकांसाठी एक महत्त्वाचं किंवा प्रतिष्ठेचं चिन्ह होतं. परंतु या नबुकदनेस्सर राजाने ती भिंतच जाळली होती, तिचे दरवाजे जाळून टाकले होते, भिंत तोडल्या होत्या. त्याच्यामुळे तेथे फक्त भग्न अवशेष होते. मंदिराची उभारणी झाली होती. इस्रायलच्या जाण्यापूर्वी जरुबाबेलने मंदिर उभारलं होतं, परंतु या ठिकाणी भिंत उभारणं झालं नव्हतं. तर भिंत उभारणं गरजेचं होतं आणि त्याच्यासाठी काही लोक या ठिकाणी त्याच्याकडे येतात ते, आणि ज्या वेळेस नेहम्याकडे येतात ते त्यावेळेस नेहम्यापर्यंत वृत्तांत येतो. त्यावेळेस नेहम्याची कृती काय आहे या ठिकाणी जर आपण 6 गोष्टी नेहम्या या ठिकाणी करत आहे. 4थ्या वचनापासून आम्ही पाहतो, त्यानंतर असं लिहिलेलं, हे ऐकताच मी खाली बसून रडू लागलो. पहिली गोष्ट नेहम्या काय करत आहे प्रियानो? स्वतःला नम्र करत आहे. खाली बसण्याचं चिन्ह काय आहे? नम्रतेचं चिन्ह आहे प्रियानो. तो स्वतःला डाऊन करत आहे. दुसरी गोष्ट तो काय करत आहे? रडत आहे प्रियानो. आज मला माझ्या मंडळीसाठी विलाप करणं गरजेचं आहे. काल प्रियानो आम्ही 17 ते 18 लोक होतो. अद्भुत अशी आमची सहभागिता पवित्र आत्म्याद्वारे आम्हाला लाभली प्रियानो. जे त्या सहभागितेत होते त्यांना विचारायचं सुटल्यानंतर तुम्ही काय अनुभवलं कालच्या सहभागितेमध्ये? अद्भुत असं देवाचं सामर्थ्य. प्रत्येक जण रडत होता प्रियानो. एव्हरीवन वॉज क्राईंग, प्रत्येक जण इन्क्लुडिंग मी. कारण की आम्हाला पवित्र आत्मा त्या भक्तीमध्ये चालवत होता. पुष्कळ लोकांना समजतच नाही प्रियानो की आम्ही पवित्र मंदिरात का येतो. त्याच्यामुळे ज्यावेळेस बाळक आव्हान येतो, मंडळीतले याजक किंवा मंडळीतले इतर जण आव्हान करतात, आम्ही दुर्लक्ष करतो आणि आम्हाला देवाच्या सहभागितेची अपेक्षा नको असते प्रियानो. काल प्रत्येक जण अश्रू ढाळत होतं, कारण की अश्रूमध्ये प्रियानो प्रत्येक जण आपलं अंतःकरण उघडं केलं. देवाने आमच्या जीवनात किती अद्भुत गोष्टी केल्या त्याचं प्रकटीकरण प्रत्येकाने प्रार्थनेद्वारे पवित्र आत्म्याद्वारे त्यांच्या मुखातून वधून घेतलं प्रियानो. त्याच्यामुळे या ठिकाणी नेहम्या दुसरी गोष्ट घडत आहे, तो रडत आहे. त्याच्यानंतर पुढेच दिवस असं लिहिलेले, त्याने बरेच दिवस विलाप करीत राहिला. तिसरी गोष्ट त्याने केला, दुःख केलं, विलाप केला प्रियानो. कारण की पॅलेबदार रोज राजासमोर जायचे नाही, त्यांचं रुटीन असायचं. आज ह्याचा नंबर, उद्या त्याचा नंबर, त्याच्यानंतर काही दिवसांनी त्याचा नंबर. तर ह्याचा नंबर यायला अजून वेळ होता, तर त्याला जेवढा पिरियड भेटला त्या पिरियडमध्ये तो विलाप करत आहे. ही इज क्राईंग टू हिज हेवनली फादर. देवा, माझ्या येरुशलेमच्या भिंती कोसळल्या, तुला दिसत नाही का? हाच त्याचा क्राय असणार आहे. राजाच्या अंतःकरणात तू काम कर.
की मी जाईन आणि ती भिंत पुन्हा उभारण. या ठिकाणी त्याच्यानंतर चौथी गोष्ट लिहिलेली आहे, त्याने उपवास केला. आम्ही 40 दिवसामध्ये आहोत प्रियानो. उपवासाचं महत्त्व आम्हाला एज्रा सांगतो आहे, उपवासाचं महत्त्व आम्हाला नेहम्या सांगत आहे. या ठिकाणी प्रियानो इतकं सोपं नव्हतं, नेहम्याला उपवास करणं इतकं सोपं नव्हतं, कारण की त्याला कारण पण आहे. पुढं मी सांगन प्रियानो, संदेशात जर लक्षात राहिलं तर सांगन मी तुम्हाला. कारण की उपवास करणं इतकं सोपं नेहम्याला नव्हतं. जरी त्याची बॉडी खूप स्ट्रॉंग होती, त्याला उपवास करणं सहजासहजी साध्य होतं, तरी त्याला उपवास करण्याची हे नव्हती, परमिशन नव्हती. का नव्हती? कारण की राजासमोर जाणारा प्रत्येक जण प्रफुल्लित टवटवीत असावा, अशी त्यावेळची प्रथा होती प्रियांनो. तरी सुद्धा आपला जीव धोक्यात घालून नेहम्या काय करत आहे? विलाप करत आहे, उपवास करत आहे. आणि त्याच्यानंतर पुढची गोष्ट तो काय करत आहे? स्वर्गीय देवाची प्रार्थना करत आहे प्रियांनो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी वेळोवेळी सांगतो, कित्येक संदेशात येतं माझ्या, की स्वर्गीय देवाला आपल्या जीवनात आद्य स्थान द्या. तुमची नोकरी, तुमचा मुलगा, तुमची मुलगी, काही कुठल्याही समस्या असू द्या प्रियानो, कारण की देवाचे तुमच्याविषयी जे प्लॅन आहे, जे संकल्पना आहेत, ते चांगलेच आहेत, तुमच्या हिताचेच आहेत. म्हणून पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण अंतःकरणाने त्या परमेश्वराचीच उपासना करा. आणि ही गोष्ट नेहम्या करत आहे प्रियानो. आणि तेच त्या मध्यामध्ये जे वाचलं या ठिकाणी, त्यावेळेस या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, जो माझ्या मागे येतो त्याने आत्मत्याग करावा. त्याने या ठिकाणी नेहमी एक प्रकारे आत्मत्याग करत होता. त्याला घाबरला नाही प्रियांनो, कारण की त्याला माहिती आहे, राजाला जर कळालं मी ह्या गोष्टी करत आहे तर राजा मला मारून टाकेल. या ठिकाणी तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या आज्ञेनुसार या ठिकाणी आत्मत्याग करत आहे, स्वतःला बाजूला सारत आहे. कारण की माझे लोक या ठिकाणी त्या ठिकाणी भयानक परिस्थितीमध्ये जीवन जगत आहेत. आज माझ्या एरुशलेमच्या, प्रिय एरुशलेमच्या भिंती ओसाड पडलेल्या आहेत. आणि या 6 गोष्टी केल्यानंतर या ठिकाणी नेहम्या पुढील गोष्ट करत आहे, तो देवाची प्रार्थना करत आहे, स्वर्गीय देवाची प्रार्थना. आज मी किती वेळ स्वर्गीय देवासाठी व्यतीत करतो प्रियानो? प्रत्येकाने हा प्रश्न विचार करावा. कारण की मी परत एकदा सांगतो प्रियानो, की ज्या वेळेस मी माझ्या मोबाईलचं हे चेक करतो, त्यावेळेस मला समजतं की मी मोबाईलमध्ये दिवसातले 2 ते 2.5 तास खर्च केलेले. आजकाल मोबाईलमध्ये समजतं तुम्ही किती वेळ खर्च केलेला, तुम्ही पाणी किती पिला, तुम्ही रेस्ट किती घेतली, तुम्ही मोबाईल किती बघितला, हे सर्व आज मोबाईलमध्ये समजतं. जेव्हा मी माझा मोबाईल सहज चेक करतो तर मला दिसतं 2 तास 15 मिनटं, 2 तास 30 मिनटं मी मोबाईलवर खर्च केले. परंतु स्वर्गीय देवाची प्रार्थना करायला मला वेळ भेटत नाही. नेहम्या काय करते प्रियानो? तर नेहम्या स्वर्गीय देवाची प्रार्थना करते. त्या प्रार्थनेमध्ये बघा प्रियानो, जरी त्याचं दुःख आहे तरी त्या दुःखामध्ये तो कुठली प्रार्थना करते? 5व्या वचनात लिहिलेले आहे, हे स्वर्गाच्या देवा परमेश्वरा, हे थोर व भयावह देवा, तुझ्या प्रीती करणारे व तुझ्या आज्ञा पाळणारे, याच्या संबंधाने तू आपला करार पाळतोस व त्याचवर करुणा करतोस. तुझे सेवक इस्रायल लोक यांच्यासाठी मी तुझा दास या समयी रात्रंदिवस प्रार्थना करीत आहे. ती कान देऊन ऐक व डोळे उघडून पहा. आम्ही इस्रायल लोकांनी तुझ्या विरुद्ध पातके केली आहे, ती मी कबूल करतो. किती वेळा प्रियानो मी माझ्या प्रार्थनेत हे उच्चारतो की हे देवा, मी तुझ्या विरुद्ध पाप केलेले ते आज मी कबूल करतो. आमच्या प्रार्थना एक पर्टिक्युलर हे झालेलं आहे, मला हे दे, मला ते दे, धन्यवाद धन्यवाद, थँक्यू थँक्यू थँक्यू. रिसेंटली प्लीज हे राग नका मानू, पण पाहतो की आता 10वी 12वीच्या परीक्षा चालू आहेत म्हणून आम्ही रोज त्या प्रार्थना आमच्या मुखातून निघतात. ते देवाचे 10वी 12वीचे मुलं एक्झाम देतात, त्यांच्यासाठी प्रार्थना कर. एक सिंपल उदाहरण प्रियानो, मला म्हणजे माझ्या गरजेनुसार मी माझ्या मुखातून देवाला
खुश करण्याचा प्रयत्न करतो. परंतु नेहमी मला प्रार्थना करायला शिकवत आहे प्रियानो. प्रार्थना कशी करायची? येशू ख्रिस्ताने सुद्धा अशीच प्रार्थना आहे. तुम्ही कम्पेअर करा प्रभूची प्रार्थना आणि ही प्रार्थना. या ठिकाणी तो काय म्हणत आहे? आम्ही तुझ्या विरुद्ध पाप केलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो जशी आम्ही आमच्या अपराध्यांची क्षमा करतो तशी तू आमच्या अपराध्यांची क्षमा कर. म्हणजे या ठिकाणी मी पाप केलेले आहे त्याची तू क्षमा कर. हे कुठेतरी प्रभू येशू ख्रिस्त मला प्रभूच्या प्रार्थनेमध्ये शिकवतो. तीच प्रार्थना या ठिकाणी नेहमीच्या मुख्यातून येते. आणि देव कसा आहे प्रियानो हे सुद्धा तो सांगत आहे की तू आपले नियमशास्त्र जे तू नियम या ठिकाणी यहुदी राष्ट्राला दिलेले आहेत ते पूर्ण करणारा असा तू देव, म्हणजे तू करार पाळणारा देव आहेस. प्रियानो, ज्यावेळेस मी अभिवचन उच्चारतो ना, अभिवचन म्हणजे आम्ही पुष्कळ बोलतो आहो कष्टी व भारग्रांचनो तुम्ही सर्व मजकडे आहात, हे एक अभिवचन आहे. तर प्रियानो तुम्हाला समजायला पाहिजे की ते अभिवचन पूर्ण झालेलं आहे. या ठिकाणी ही गोष्ट नेहमी सांगत आहे आपल्याला आज तू करार पाळणारा देव आहे. जर प्रभू येशू ख्रिस्त बोललेला आहे अहो कष्टी व भाराक्रांतजनो तुम्ही मजकडे या, समजून घ्या की प्रभू येशू ख्रिस्त तुमच्याकडे येत आहे. परंतु प्रियानो जर आम्ही फक्त अविश्वासी जीवन जगलो आणि हे अभिवचन समजून नाही घेतले तर या ठिकाणी माझा देव करार पाळणारा देव आहे हे मला कधीच समजणार नाही. परंतु नेहमीला ही गोष्ट चांगल्या रीतीने समजली येते. त्याच्यामुळे तो म्हणतो तू करार पाळणारा देव आहे, अब्राहम इसाक याकोबाचा देव आहेस. प्रियानो तोच देव आज तुमचा आणि माझा देव आहे आणि तो करार पाळणारा देव आहे. हे नेहमीद्वारे परमेश्वर सांगत आहे. तो आपलं पापे कबूल करतो. 6 रिक्वेस्ट तो या प्रार्थनेमध्ये करतो. जर तुम्ही 8वं वचन 11वं वचन वाचलं त्याच्यामध्ये तो या ठिकाणी 6 रिक्वेस्ट करतो, परमेश्वराला विनंत्या करतो. त्याच्यानंतर पुढे जाऊन या ठिकाणी जर वचन 9 वाचलं त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे, पण तुम्ही मजकडे वळला व माझ्या आज्ञा मानून त्याप्रमाणे चालला तर तुमचे परांगंदा झालेले लोक दिगंती असले तरी तेथून त्यास एकवट करून मी आपल्या नामाच्या निवासार्थ निवडलेल्या स्थानी आणेन. आशीर्वाद काय आहे की देव मला परत निवडलेल्या स्थानी घेऊन येईल. कधी प्रियानो की ज्या वेळेस मी नेहमीप्रमाणे बोलेन की मी तुझ विरुद्ध पाप केलेला आहे. परंतु परमेश्वराला अभिमानाने सांगणं सुद्धा गरजेचं की तू करार पाळणारा येशू ख्रिस्त आहे. तू माझे पापे त्या वधस्तंभावर पाहिलेत. प्रभू येशू ख्रिस्त मला माहिती आहे तू मला आपल्याकडे बोलवतो. आज मी तुझ्याकडे येत आहे. माझा स्वीकार करतो. प्रभू येशू ख्रिस्त मला माझ्याकडे घेतो, आपल्याकडे घेतो. तो म्हणतो की मी तुम्हाला एकत्र करेन. नेहमी म्हणतो की तू म्हणतोस आय विल गॅदर यू, आय विल ब्रिंग यू टू द प्लेस वेअर आय हॅव चोजन टू सेट माय नेम. माझं नाव ज्या ठिकाणी स्थापलं जावं अशा ठिकाणी मी तुम्हाला परत घेऊन येईन. या ठिकाणी या गोष्टी सर्व घडत असताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर नेहमीची प्रार्थना तुम्ही वाचा प्रियानो, ह्या प्रार्थनेमध्ये नेहम्या क्रेडिट स्वतःला घेतच नाही, तो देवाला क्रेडिट देतो. प्रियानो माझ्याकडनं एखादं छोटं जरी काम झालं तर लगेच माझं 36 इंचची छाती इतकी फुगती 70 का 80 इंच होऊन जाते. मला आत्ता वचनं मी जात नाही कारण की वेळेअभावी. परंतु नेहम्या क्रेडिट घेत नाही प्रियानो. नेहम्या देवाला म्हणतो देव हे तुझ्याकडून घडतंय. म्हणून प्रियानो ऑलवेज गिव्ह ग्लोरी टू गॉड. हे देवा मी नाही तर तू केलंय हे आमचं वाक्य आमच्या जीवनाद्वारे असावं. त्याच्यानंतर प्रियानो नेहम्या काय होता प्रियानो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे नेहम्या वॉज अ मॅन ऑफ प्रेयर. मनुष्य असा होता की सदैव प्रार्थना करणारा होता. आता आम्ही पहिल्या अध्यायात पाहिलं की तो प्रार्थनाच करतोय. त्याचप्रमाणे जर आम्ही दुसरा अध्याय वाचला त्याच्यामध्ये सुद्धा तो प्रार्थनाच करत आहे. कारण की ज्या वेळेस तो राजासमोर गेलेला आहे प्याला घेऊन, द्राक्षरस घेऊन, त्यावेळेस त्याचं तोंड उतरलेलं आहे. बायबल सांगतं
अर्थहर्षद राजाच्या कारकिर्दीच्या 20व्या वर्षी निसान महिन्यात राजापुढे द्राक्षरस ठेवलेला होता, तो मी उचलून राजास दिला. यापूर्वी मी कधी राजासमोर खिन्न दिसलो नव्हतो. राजा मला म्हणाला, तू आजारी नसून तुझे तोंड का उतरले आहे? तुझ्या मनाला काहीतरी खेद होत असला पाहिजे. तेव्हा मी फार भ्यालो. मगाशी तुम्हाला प्रश्नाचं उत्तर दिलं. तो का घाबरला? कारण की त्याला आता भीती वाटली की राजा मला मारून तर टाकणार नाही ना. कारण की माझं तोंड उतरलेले म्हणजे नक्कीच मी काहीतरी द्राक्षरसामध्ये मिळवलं तर नाही. त्याच्यामुळं राजा आता तो फार भ्याला. का भ्याला? त्याला भीती वाटली की आता राजा मला मारून तर टाकणार नाही. परंतु या ठिकाणी नेहम्या पुढचं 3रं वचन, मी राजास म्हणालो, महाराज चिराई होत माझ्या वाडवडिलांच्या कबरा जेथे आहेत ते नगर उजाड पडले आहे, त्याच्या वेशी अग्नीने जळून गेले आहेत, तर माझे तोंड का उतरवायचे नाही? राजाने मला विचारले, तुझी विनंती काय आहे? राजाने विचारलं, तुला काय हवंय? त्यावेळेस लगेच त्याने मागितलं नाही. तर त्या ठिकाणी त्या 4व्या वचनाचा 2रा भाग लिहिलेले, तेव्हा मी स्वर्गीय देवाची प्रार्थना केली. बघा प्रियानो, काय म्हणजे समजून घ्या प्रियानो, असंच कोणी पण देवाच्या राज्याची सेवा करू शकत नाही. मॅन ऑफ प्रेयर, प्रार्थना करणारा मनुष्य होता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रियानो, आजचा संदेशाचं जे मला हेडिंग होतं ते मी तुम्हाला सांगितलं नाही. माय गॉड विल फाईट फॉर अस. माझा देव आमच्या वतीने युद्ध करेल. नेहम्याचा 4था अध्याय 20वं वचन. कारण की ज्यावेळेस मग राजाकडनं त्याला परवानगी भेटली, स्वर्गीय देवाची प्रार्थना करतो, राजाला त्याची विनंती सांगतो, राजा त्याच्या सर्व विनंत्या मान्य करतो. तुला मी सुखरूप जाण्याची परवानगी देतो. तुला राज्य जाताना, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाताना काही हवं असेल तर तुला मी लेटर लिहून देतो. म्हणजे तेथील तू अधिकाऱ्यांना ते लेटर दाखवून तुला पाहिजे ते लाकडं, दरवाजांसाठी, वेशींसाठी, सर्व काही लाकडं, दगडं काही पाहिजे ते तू जाताना घेऊन जा. मी तुला भली मोठी फौज देतो, ती पण घेऊन जा. कारण की तुझं संरक्षण होणं गरजेचं. इतका चांगलं जीवन नेहम्या जगत होता प्रियांनो. राजाने त्याच्या सर्व मागण्या मान्य केल्या. या ठिकाणी आल्यानंतर परराष्ट्रीय लोक त्याला त्रास देऊ लागले, परंतु त्याने सर्व लोकांना एकत्र केलं, त्यांच्यामध्ये हिंमत बांधली आणि 52 दिवसामध्ये एरुशलेमचा कोट बांधला. आपल्या एक भिंतीसारखं नाही प्रियानो, मी सांगतो वेळोवेळी, त्यांच्या भिंतीवरनं 2 ते 3 रथ ॲट अ टाईम जाऊ शकायचे. रथ म्हणजे ॲटलिस्ट म्हणजे 2 ट्रक तरी जाऊ शकतील, इतकी मोठी त्यांची भिंत लांबीला असायची. उंचीला सुद्धा या ठिकाणी जवळजवळ 30 ते 40 फूट उंच भिंती असायच्या. 52 डेजमध्ये फक्त एरुशलेम, म्हणजे या ठिकाणी बायबलमध्ये एरुशलेम लिहिले, परंतु एरुशलेमचा त्यावेळेस जर तुम्ही बारकाईने वाचा नेहम्या, तर आजूबाजूच्या गावाच्या वेशीच्या सुद्धा त्यांनी भिंती बांधल्या प्रियानो. नगर वसवले, त्याच्यानंतर ते दरवाजे बांधले, त्याचे कवाडे लावले. खूप मोठं काम होतं प्रियानो. परंतु देव ज्यावेळेस माझ्याबरोबर असतो ना प्रियानो, कुठलीही गोष्ट असंभव नसते. आणि त्याच्यामुळे नेहम्या म्हणतो की माझ्या वतीने माझा परमेश्वर, आमच्या वतीने माझा परमेश्वर युद्ध करेल. जर 20वं वचन वाचलं तर, रणशिंगाचा शब्द जेथे ऐकू येतील तेथे तुम्ही आमच्याकडे एकत्र व्हा, आपला देव आपल्यातर्फे लढेल. हा विश्वास आज आम्हा विश्वासणाऱ्यांमध्ये असणं खूप गरजेचं आहे. माझ्यासाठी माझा देव युद्ध करेल, कारण की युद्ध माझं नव्हे, युद्ध देवाचं आहे. बायबल सांगतं प्रियानो, युद्ध तुमचे नव्हे, युद्ध माझे आहे. नेहम्या त्याच्या लोकांना बरोबर घेऊन 52 दिवसामध्ये सुंदर रीतीने ते संपूर्ण एरुशलेमचा कोट बांधतो. ते झाल्यानंतर प्रियानो पुढे जाऊन तो रिवायवल पण आणतो. म्हणजे जे रिवायवल एझराने आणलं होतं, तसंच रिफॉर्मेशन या ठिकाणी आत्मिकदृष्ट्या एझरा त्यांना बलवान करतो, परंतु नेहम्या त्यांना या ठिकाणी कसं जगायचं, कसं राहायचं, मोशेचे धर्मशास्त्र काय आहे हे सर्व शिकवतो.
त्याच्यासाठी एजराचाच तो उपयोग येतो. एजराच्या एका साईडला काही लोक आणि एजराच्या दुसऱ्या साईडला दुसरे लोक, आणि ते सर्व लोक त्यांना परमेश्वराच्या नीतिशास्त्रातून धर्मशास्त्रातून शिकवतात आणि ते लोक रडतात, दुःख करतात, विलाप करतात, आपला कन्फेस करतात की आम्ही पापे केलेले आहेत. परंतु खूप सुंदर वर्णन आहे प्रियानं, खूप वाचा नेहम्याचं पुस्तक. या ठिकाणी नेहम्या म्हणजे नेहम्या आणि नंतर एजरा हे लोक त्यांना म्हणतात दुःख करण्याचे दिवस नाही आहे, तर आनंद करा. त्याच्यामुळे कदाचित उपदेशकामध्ये आले, आनंद करणाऱ्याबरोबर आनंद करा, दुःख करणाऱ्याबरोबर दुःख करा. कारण की दुःखाचे दिवस संपले, आता आपल्या भिंती पूर्ण झालेल्या आहेत. त्याच्यानंतर त्या ठिकाणी लिहिलेले ते मंडपाचा सण साजरा करतात. फेस्टिवल ऑफ बूथ म्हणजे झोपड्या टाकायच्या, म्हणजे यहोशूआच्या काळात हा सण साजरा करायचे. कारण की यरुशलेम म्हणजे इजिप्तमधून निघाल्यानंतर ते झोपड्याच टाकायचे. प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी तळ द्यायचे त्या त्या ठिकाणी ते झोपड्या टाकून राहायचे. तर 6व्या किंवा 7व्या महिन्यात नेहम्यामध्ये लिहिलेलं आहे ते झोपड्यांचा सण साजरा करतात. खुपट्यांचा सण किंवा ज्याला द फेस्टिवल ऑफ बूथ. आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं मला एक वचन खूप आवडलं. त्याच्यामध्ये असं लिहिलेलं, ज्यांच्याकडं खूप आहे ना त्यांनी ज्यांच्याकडं काही नाही त्यांच्या घरी जाऊन जेवण द्या. म्हणजे असं लिहिलेलं आहे, जसं आपण ख्रिसमसला एकमेकाला ताटं देतो ना, तसं सांगितलेलं की ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांच्याकडे भरपूर आहे त्यांनी जाऊन त्यांना द्या आणि हा सण आनंदाने उल्हासाने साजरा करा. मग 7 दिवस ते तो सण साजरा करतात. परंतु पुढे जाऊन त्याच्यानंतर तो सण झाल्यानंतर ते पश्चातापसुद्धा करतात. वाचा, खूप सुंदर आहे नेहम्या. आणि पश्चाताप केल्यानंतर ते देवाचं गौरव करतात. या ठिकाणी प्रियांनो आज परमेश्वर आम्हाला हे सांगत आहे नेहम्याच्या माध्यमातून की परमेश्वराला काही एक असंभव नाही. जे व्यक्ती, जो पुरुष, जो स्त्री, जो लेकरू, जे मुलगा मुलगी, तरुण तरुणी जे देवावर भरोसा ठेवतात, जे देवावर भाव ठेवतात, त्यांना काही एक असंभव नाही. आणि त्यानंतर प्रियांनो मगाशी एक सांगण्याचं राहिलं की या ठिकाणी नेहम्या यहुदी लोकांना त्यांचं पवित्र मंदिर खूप पवित्र असायचं. प्रियांनो नेहम्याला खूप लोक छळण्याचा प्रयत्न करतात, त्याला मारण्याचा प्रयत्न करतात, कारण की हा तर भिंत बांधत आहे. परंतु तो भिंत बांधण्याचं थांबत नाही. एका असं बायबलमध्ये वर्णन केलेले की त्यांच्या एका हातामध्ये तलवार, एका हातामध्ये ढाल आणि नंतर एका हातामध्ये दगडे, विटा, सिमेंट, चुना, काय जे काय असेल अशा रीतीने प्रियांनो त्यांनी अहोरात्र काम केलं. स्त्रियासुद्धा कामं करत होत्या. बायबलमध्ये लिहिले स्त्रियासुद्धा कामं करत होत्या. कोणी माघार घेतलं नाही. इव्हन ज्यावेळेस गीत गायच्यासाठी याच्यानंतर जेव्हा सण साजरा करायचा होता त्या लेवी लोकांना त्यांनी सर्व आजूबाजूच्या परिसरातून एकत्र केलं. त्यांच्याद्वारे गीत परमेश्वराचं गौरव करून घेतलं. त्यांच्या जेवणाची सोय केली. नेहम्याचा अजून एक कॅरेक्टर सांगतो प्रियानो. जितक्या दिवस तो यरुशलेममध्ये होता त्यांनी लोकांचं जेवण खाल्लं नाही, तर स्वतःचं जेवण खाल्लं. कारण की त्याच्या अगोदरचे जे अधिपती होते ते लोकांकडनं म्हणजे त्यांना जे कर भेटायचा तो करातून पैसा खायचा, करातला पैसासुद्धा चोरायचे. बायबलमध्ये लिहिलेलं आहे. नेहम्या स्वतः म्हणतो मी या लोकांसारखा नाही, मी इतरांसारखा नाही आहे, मी माझंच जेवण खाणार, मी तुमच्याकडे मागणार नाही किंवा तुमच्याकडनं करसुद्धा घेणार नाही. इव्हन जे अधिपती होते, जे श्रीमंत लोक होते, जे त्यांनी गरिबांना दास बनवलं होतं, गरिबांची छळ करत होते, त्यांनासुद्धा नेहम्याने मुक्त केलं. कारण की बायबलमध्ये लिहिलेलं आहे काही जे श्रीमंत होते, उमराव, याजक, शास्त्री यांनी गरीब लोकांना दासी बनवलं होतं. त्यांच्या शेती घेतल्या होत्या, त्यांचं सर्व त्यांना एक प्रकारे गुलाम बनवलं होतं. नेहम्या चिडला. तो म्हणतो तुम्हाला कळतं का तुम्ही काय करताय? त्यांचं सर्व सोडून टाकलं, त्यांना मुक्त केलं. म्हणजे हे सामर्थ्य कोठून येतं प्रियांनो? कारण की मी ज्यावेळेस नेहम्याचं पुस्तक वाचत होतं की नेहम्याचं लोक का ऐकत होते, माझं का नाही ऐकत? कारण की प्रियांनो नेहम्यामध्ये देवाचा आत्मा होता. He was leading himself through the Spirit of God. ज्यावेळेस मी देवाच्या आत्म्याद्वारे चालतो ना प्रियांनो, सैतानाचं माझ्यासमोर काहीही चालत नाही.
या ठिकाणी त्याच्यानंतर षडयंत्र करतात, त्याला म्हणतात की चल तुझ्या विरुद्ध लोक कारस्थान करतात, तू मंदिरामध्ये लप. जर 6वा अध्याय 10 आणि 11 मध्ये लिहिलेला आहे, त्याच्यामध्ये कारस्थान केल्यानंतर त्याच्या विरुद्ध त्याला म्हणतात तू मंदिरामध्ये लप. मग मी शमया बिन दलया बिन मेहतबेल याच्या घरी आलो, तो दार लावून घेऊन आत बसला होता. त्याने म्हटले चल आपण देवाच्या मंदिरातील आतल्या गाभाऱ्यात म्हणजे द प्लेस ऑफ होली, मोस्ट होली, परमपवित्र स्थानात, ज्या ठिकाणी फक्त याजक वर्षातून एकदाच जातो, तेथे जाऊन तू लप. नेहम्याला म्हणजे कधी कधी आमच्या जीवनात सुद्धा असे प्रलोभन सैतान टाकतो प्रियानो भटकवण्यासाठी. तर तो म्हणतो चल आपण देवाच्या मंदिरातल्या आतल्या गाभाऱ्यात जमून मंदिराची द्वारे बंद करून घेऊ, कारण ते लोक तुला घात करण्यास येणार, ते रात्रीचे तुझा घात करण्यास येतील. मी म्हणालो माझ्यासारख्या मनुष्याने पळून जावे काय, मंदिरात जाऊन आपला जीव वाचवावा असा माझ्यासारखा कोण आहे, मी मंदिरात जाणारच नाही. बघा प्रियानो, नेहम्या द मॅन ऑफ गॉड अंडरस्टूड द इम्पॉर्टन्स ऑफ होली स्पिरिट किंवा होली टेम्पल. आज मला माझ्या मंदिराचं प्रत्येकाने, मी पर्सनली तुम्हाला संदेश देतच नाही, हा संदेश माझ्यासाठीच असतो प्रियानो. मी माझ्या मंदिराकडं कोणत्या दृष्टीने बघतो प्रिया, किती मी माझ्या मंदिराचं पावित्र्य जपण्याचा प्रयत्न करतो, किती प्रिया. प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः प्रियानो या ठिकाणी तो साबूक घेतला आणि काय केले, माझे मंदिर तुम्ही लुटारूंची गुहा केली आणि ते मंदिर साफ केलं प्रिया. आज प्रियानो देव पवित्र आत्म्याद्वारे आम्हाला हे सांगतो की तुम्ही तुमच्या मंदिराचं पावित्र्य जपा. प्रियानो, मी किती माझ्या मंदिराचं पावित्र्य जपतो, कारण की या मंदिरामध्ये साक्षात प्रभू येशू ख्रिस्त वास करतो प्रियानो. आमचा देव आज माझ्याबरोबर आहे. एक 1.5 महिन्यापूर्वी आपल्या पवित्र मंदिरात प्रेझेंट वर्शिप करत असताना एक आंटी नंतर माझ्याकडे आली, बाळासाहेब येशू ख्रिस्त इथून असा आपल्या सर्वांना आशीर्वादित करत होता. हे त्या बाईला दिसलं प्रियानो. का दिसलं, कारण की हे देवाचं मंदिर आहे प्रियानो. की कित्येक लोक मला म्हणतात बाळासाहेब मी इथं गुडघ्यावर प्रार्थना केली, माझी प्रत्येक प्रार्थना देवाने ऐकली. प्रियानो, आज माझ्या मंदिराला भ्रष्ट नाही करायचं, कारण की हे माझं मंदिर नाही, माझ्या देवाचं मंदिर आहे. आणि देव म्हणतो की जे माझ्या विरुद्ध आहे ते सैतानाचे. त्या ठिकाणी नेहम्या जो देवाचा माणूस होता, त्याला देवाचं मंदिराचं पावित्र्य माहीत होतं प्रियानो. आज आम्हाला देव सांगतो तर आम्ही ते जपण्याचा का नाही प्रयत्न करतो. या ठिकाणी नेहम्याचे अजून खूप कॅरेक्टरिस्टिक सांगण्यासारखे प्रियानो, परंतु आज मी काही थोडक्यामध्ये ते तुम्हाला सांगितलं की तो प्रार्थना करणारा मनुष्य होता. त्याचं कॅरेक्टर एवढं चांगलं होतं की राजासुद्धा त्याची प्रत्येक गोष्ट ऐकायचा. प्रथम स्थान तो देवाला उपवास करणारा होता, विलाप करणारा होता. आपल्या मंदिराविषयी त्याला कळकळ, म्हणजे यरूशलेमविषयी त्याला कळकळ होती प्रियानो. कारण की बायबलमध्ये तुम्ही वाचा, 2दा या ठिकाणी तो जातो आणि सगळं व्यवस्थित करतो आणि परत या ठिकाणी बॅबिलॉनला राजाकडे येतो. परंतु कालांतराने हे लोक परत ॲज युज्युअल जैसे थे परत त्या बिचाऱ्याला यायला लागतं इकडं, आणि परत तो मग त्यांना परत झापतो. पाहिल्यानंतर बायबलमध्ये खूप म्हणजे शिव्या शापतो आणि तो शिव्या देतो. बायबलमध्ये लिहिले की नेहमी त्या लोकांना शिव्या देतो. एक मनुष्य एका मंदिरातल्या एका रूमचा ताबा घेतो, त्याचं सामान तो डायरेक्ट घरात त्या रूममधून फेकून देतो. हा आवेश, हा जोश आज मला देवाच्या राज्याच्या वाढीसाठी पाहिजे. त्याच्यामुळं म्हणून संत पॉल कदाचित म्हणत आहे की हे फिजिकल मंदिराकडे नका बघू, आमच्या शरीराकडं बघा. कारण की येशू ख्रिस्त म्हणतो तुमचं शरीर हे माझं जिवंत मंदिर आहे. आज मी माझ्या मंदिराचं काय करतोय हा प्रश्न आपण विचारूया. नेहमी मला खूप शिकवतं प्रियानो.
परमेश्वर करू हे समजण्याचा आत्मा आम्हा प्रत्येकाला देऊन त्याच्या आत्म्यामध्ये अधिक आणि अधिक आम्हाला बळकट करू. आमेन.